सातारा जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेचा मोठ्या नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. दरम्यान या नाट्यमय घडामोडींमध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांचं अपहरण करण्यात आलं होतं ते म्हणजे बापू शिंदे. त्यांच्या अपहरणापोटी 2 जिल्हा परिषद सदस्यांना अटक करण्यात आली होती. ते बापू शिंदे आपल्या सोबत आहेत. बापू, नेमका त्यावेळी प्रसंग काय घडला होता आणि काय नेमकी त्यावेळीची स्टोरी? हे जे अपहरणाचा जो अर्जाला ही खोटी आहे, त्यामध्ये काही तथ्य नाही. त्यामुळं या खोटी केस करून माझ्या अपहरणाची हे जे आमचे 2 सदे मतावर वंचित ठेवलं काय, त्यांना न्याय मिळावा हीच माझी अपेक्षा नाही. नक्की. पण या संपूर्ण गोष्टीमध्ये तुमचा मुलगा त्यांनीच हे तुमच्या अपहरणाची जी तक्रार आहे ती दाखल केली होती. नेमकं याच्या मागचं कारण काय? त्यानंच केली का आणखी काय आहे का अजून मला माहित नाही. मी तपास केल्यानंतर सांगू शकतो. नक्की. पण या संपूर्ण विषयामध्ये तुम्ही ठीक होता किंवा तुमचं अपहरण केलं गेलं नव्हतं, तुमच्या अपहरण करण्याची जी तक्रार आहे तुमच्या मुलांनी दाखल केली, याच्या मागे कोणाचं षडयंत्र होतं का किंवा याच्या मागे तुमच्या मुलाला दबाव दिला होता कोणी? काय वाटतं त्याच्याबद्दल? दबाव असू शकतो आणि षडयंत्र असू शकतो. आणि ही संपूर्ण जी निवडणूक पार पडली याच्यामध्ये तुमच्यात अपहरणाची तक्रार दाखल केली, यामध्ये संपूर्ण ज्या घडामोडी घडल्या त्याच्यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष तुमच्या विरोधात निवडून आला. या संपूर्ण निवडणुकीबद्दल काय वाटतं तुम्हाला? कशा पद्धतीने ही निवडणूक झाली? अतिशय चुकीच्या पद्धतीने झाली. आतला त्या गदारोळ पाहिला असता म्हणजे फार चुकीच्या पद्धतीने इलेक्शन झालं एवढंच मी सांगू शकतो. आता तुम्ही जे LCB कार्यालयामध्ये आला होता, या कार्यालयामध्ये नेमका जबाब काय दिला तुम्ही? मी जे माझं अपहरण झाले ना अशा पद्धतीने मी जबाब दिलेला आहे. आणि मागणी काय नेमकी तुमची आता? मागणी काय नाही, माझा म्हणजे अर्ज काय खोटा आहे, माझं अपहरण झालं असं मी जबाब दिलेला आहे. नक्की. एकूणच आपण पाहिलं की या ठिकाणी त्यांचं कोणत्याही प्रकारे अपहरण झालं नव्हतं, तशा पद्धतीचा जबाब दिलेला आहे. आणि मागणी तीच आहे की जो गुन्हा दाखल केला होता सदस्यांवरती तो गुन्हा देखील खोटा असल्याची माहिती आहे ती बापू शिंदे यांनी दिलेली आहे. ओमकार सोनवणे, नवराष्ट्र, सातारा.